आज मी तुम्हाला पौष्टिक व्हेज बर्गर दाखवणार आहे. चला तर मग त्याचं साहित्य पाहूया. टोमॅटो स्लाइस, सोयाबीनचा चुरा, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, कांद्याचे स्लाइस, कोथिंबीर, पुदिना, ब्रेड क्रम्स, आमचूर पावडर, काश्मीरी लाल पावडर, मीठ, पनीर आणि व्हेज मायोनीज, बर्गर बन, चीज स्लाइस, चिरलेला कोबी आणि पाने. बाउलमध्ये बटाटे घ्या, ते चांगले मॅश करून घ्या. मी फोक घेतला आहे मॅश करायला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही किसणीने किसूनही घेऊ शकता किंवा मॅशरने मॅशही करू शकता. मॅशरनं खूप चांगल्या पद्धतीनं मॅश होतं. आता हे झालेलं आहे. आता आपण याच्यात इतर साहित्य घालू. बारीक चिरलेला कांदा घातला, कुस्करलेलं पनीर, चुरा, सोया ग्रॅन्युल्स गरम पाण्यात तासभर भिजत घाला. त्याला बारीक करून घ्या म्हणजे सोयाबीनचा चुरा होतो. ब्रेड क्रम्स, पुदिन्याची 2-3 पाने घाला, ती बारीक करून घ्या. कोथिंबीर बारीक चिरलेली, लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, आमचूर पावडर, हे सर्व एकजीव करून घ्या. आता हे छानपैकी एकजीव झालेलं आहे. चला तर आपण याच्या पॅटीज बनवू. ह्या मिश्रणाच्या 4 ते 5 पॅटीस होतात. पॅटीस तयार झालेले आहेत. तेल तापलेलं आहे. मी तळून घेत आहे पॅटीस. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा बेकही करू शकता. चांगले गोल्डन ब्राऊन झाले की आपण पॅटीस काढणार आहोत. छान झालेले आहेत तळून. आता ते काढून घेऊ आपण. बघा किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे.
पॅटीस तयार आहेत. आता आपण बन्स कापून घेऊ. एका पॅनमध्ये बटर घालू आणि बन्स भाजून घेऊ. दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बन्स. आता आपण एक खालची बाजू घेऊ बनची आणि त्याला मायोनीज लावू. मग त्याच्यावर चिरलेला कोबी घालू. मग त्याच्यावर पॅटीस ठेवू. मग चीज स्लाइस ठेवू. टोमॅटो स्लाइस. कांद्याचे स्लाइस. तुम्हाला आवडत असेल तर ठेवा, नसेल तर नाही ठेवले तरी चालतील. वरचा भाग ठेवून पौष्टिक बर्गर तयार झालेला आहे. दुसरं आपण कोबीचं पान वापरून करू. तयार आहे आपले पौष्टिक व्हेज बर्गर. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.